मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बंजारा शिष्टमंडळाची 31 तारखेला बैठक। 9 दिवस उपोषण केलेलं बंजारा आंदोलक विजय चव्हाण यांची ही माहिती। बंजारा समाजातील नेते महंतांसह इतर जण शिष्टमंडळ घेऊन जाणार आहेत। बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी आहे। तर धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाला 3295 कोटींची प्रशासकीय मान्यता। केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त भागीदारीतून 96 किलोमीटरचा ब्रॉडगेज लोहमार्ग तयार करण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे तुळजापूर आणि पंढरपूर देवस्थान रेल्वेच्या नकाशावर येईल। सोलापूर तुळजापूर धाराशिव हा रेल्वे मार्ग 96 किलोमीटरचा ब्रॉडगेज मार्ग असणार आहे। नव्या प्रकल्पामुळे पंढरपूरसह तुळजापूरही रेल्वेने जोडलं जाईल। तुळजापूरला जाणाऱ्या लाखो भाविकांना आता रेल्वेचाही पर्याय मिळणार। सुमारे 3295 कोटींच्या रेल्वे मार्गाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। रेल्वे प्रकल्प केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त भागीदारीतून पूर्ण होणार। मनसेच्या दादर शाखाध्यक्षांकडून मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप। मनसेच्या संतोष साळेंकडून मतदार यादीतील घोळ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला। आदित्य ठाकरेंच्या प्रेझेंटेशन नंतर मनसेकडून मतदार याद्यांचा पंचनामा करण्यात आलाय। मनसेकडून मतदार यादीचा रियालिटी चेक घेण्यात आलाय। मतदार यादीमध्ये जो नाव आहे तुमचा खोली क्रमांकवर त्यांना तुम्ही ओळखतात का? ते कधी तुमचं ओळखी? पण आता ते राहत नाही, ते आता राहत म्हणजे गावीच असतात, पण इथे पहिले राहत असे ओढील असताना राहायचे इथे असे बोलतात, पण आता इथे राहतच नाहीयेत। आता 30-40 वर्ष त्यांना होऊन गेले। त्यांचे वय किती आहे? 70 वय आहे। मग तर गावीच असणार, ते इथे राहायचंच नाही। किती वर्षापूर्वी ते इथे राहत होते तेव्हा लोक राहत होते, ते बरेच लोक इथे होते आमचे, म्हणजे काका आजोबा वगैरे आजूबाजूचे सर्व राहत होते इथे। मग आता ते इथे नाहीच आहेत, म्हणजे गावीच असतात ते। म्हणजे गावी आहेत असे मी ऐकलेलं आहे, पण ते गावी असतात, इथे नसतात। किती वर्षापासून इथे नाही आहे? तरी पण 30-35 वर्ष जास्त झाली असतील त्यांना राहत नाही इथे म्हटल्यानंतर। पण त्यांच्या यादीत नाव नाही पाहिजे होता, पण त्यांच्या यादीत नाव आलेलं आहे। जनसुराज्य पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांच्या अडचणीत वाढ झाली। निवडणूक आयोगाने प्रशांत किशोर यांना नोटीस बजावली। 2 ठिकाणी मतदार यादीत नाव असल्याच्या आरोपांवर ही नोटीस आहे। 3 दिवसात उत्तर सादर करण्याच्या आयोगाच्या सूचना। प्रशांत किशोर यांचं नाव 2 राज्यातील मतदार यादीत असल्याचा आरोप आहे। इचलकरंजीमध्ये हत्येतील आरोपीच्या समर्थनात रील्स व्हायरल झालेत। एसके टोळीतील आरोपी हत्येच्या गुन्ह्यात सध्या जेलमध्ये। आरोपींना नेत असताना पोलिसांच्या गाडीसमोर रील केल्याचा प्रकार घडलाय। दादरच्या 12 नंबर प्लॅटफॉर्मवर प्रवाशाचा स्वतःवर चाकू हल्ला। प्रवाशाकडून एक्सप्रेस खाली उडी घेत आत्महत्येचाही प्रयत्न करण्यात आलेला आहे। होमगार्ड राहुल यादव आणि कॉन्स्टेबल पोपरे यांनी वेळेवर प्रवाशाला पकडून त्याचा जीव वाचवला। रविवारी झालेल्या या घटनेनंतर या तरुणाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तो सुखरूप आहे। आम्ही घरात बसून रेस्ट करत नाही, रस्त्यावर उतरून बेस्ट काम करतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। घरात बसून रेस्ट नाही करत, आम्ही रस्त्यावर उतरून काम फास्ट करतो आणि बेस्ट करतो। हा आतापर्यंत इतिहास आहे। विकास प्रकल्प असू द्या, मग या ठिकाणचा कोस्टल रोड असू द्या, अटल सेतू असू द्या, त्याला सगळीकडे स्पीड ब्रेकर होते। तुमच्या गाडीला पण स्पीड ब्रेकर आणि ब्रेक असतो, पण या ठिकाणी सगळे ब्रेकर आणि आम्ही काढून टाकले आणि या ठिकाणी मेट्रोला देखील लावलेला ब्रेक काढला। मेट्रो 3 देखील त्याला देखील ब्रेक लावला होता, परंतु मेट्रो 3 ला आम्ही काय ब्रेक लागू दिला नाही, म्हणून मग प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते मेट्रो 3 चं देखील आपण लोकार्पण करू शकलो। आज लाखो लोक त्याच्यातून प्रवास करतायत आणि ही देखील एक मोठी अचीवमेंट आहे। आणि म्हणून या ठिकाणी मुंबईकरांना जे बेस्ट असेल तेच देण्याचा प्रयत्न आमचं सरकार करेल। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या फलटणमधील मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। सपकाळ उद्या सकाळी 10 वाजता महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतील। या भेटीदरम्यान राहुल गांधींशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधण्याची शक्यता आहे।
रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा, लक्ष्मण हाकेंची ही मागणी. चाकणकरांना अध्यक्ष पदावर राहण्याचा अधिकारच नाही असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय. डॉक्टर महिलेची आत्महत्या नसून हत्या आहे असंही लक्ष्मण हाके म्हणतात. SIT स्थापन करा, अन्यथा आम्ही फलटणला येऊ असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय. तर संपदाची ही आत्महत्या नसून ही हत्याच आहे आणि महाराष्ट्र शासनानं लवकरात लवकर या प्रकरणामध्ये SIT स्थापन करून डॉक्टर संपदाला न्याय दिला पाहिजे. आणि काल परवा महिला आयोगाच्या अध्यक्षा, ज्या अध्यक्षांनी प्रेस केली, लाज वाटते महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून घेण्यासाठी. तुम्ही न्याय द्यायचा का तुम्ही आरोपीची बाजू घ्यायला तिथं गेलात? पहिला राजीनामा त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांचा घेतला पाहिजे. बच्चूभाऊंनी सांगितलं आमदारांना कापा, मी सांगतो मंत्र्यांना कापा, रविकांत तुपकर यांचं हे म्हणणं आहे. बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं हे विधान. कितीही संकट आलं तरी मरायचं नाही, आत्महत्या करायची नाही असं रविकांत तुपकरांनी म्हटलंय. आता इथून पुढे आत्महत्या करायची नाही, इथून पुढे मरायचं नाही, किती संकट आलं तरी मरायचं नाही. जसं बच्चू भाऊंनी सांगितलं आमदाराला कापा, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो 2-4 मंत्र्याला कापा. पण आता माग हटायचं नाही. मंत्री असताना मंत्रीपद उपभोगायचं, शेतकऱ्यांना विसरायचं, मंत्रीपद गेल्यावर शेतकऱ्यांची आठवण येते असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चावरून प्रकाश आंबेडकरांची टीका. अशा नौटंकी करणाऱ्यांना लोकांनी धडा शिकवला पाहिजे असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. अशी म्हणालो ना, मंत्री असताना काय करत होतात हे पहिल्यांदा सांगा ना. मंत्री असताना मंत्रीपद उपभोगायचं, शेतकऱ्याला विसरायचं, आणि आपलं मंत्रीपद गेलं आणि कोर्ट केसेस लागल्या, चौकशी लागली की मग शेतकऱ्यांचा कळवळा येतो. असे नौटंकी करणाऱ्यांना लोकांनी धडा शिकवला पाहिजे. मी मगाशी म्हणालो ना, मंत्री असताना काय करत होतात हे पहिल्यांदा सांगा ना. मंत्री असताना मंत्रीपद उपभोगायचं, शेतकऱ्याला विसरायचं, आणि आपलं मंत्रीपद गेलं आणि कोर्ट केसेस लागल्या, चौकशी लागली की मग शेतकऱ्यांचा कळवळा येतो. असे नौटंकी करणाऱ्यांना लोकांनी धडा शिकवला पाहिजे. कबुतरखान्यांबाबत जैन समाजाच्या शिष्टमंडळाकडून BMC आयुक्त भूषण गगराणींची भेट घेण्यात आली. कबुतरखान्यांसाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तर योग्य जागांचा शोध घेऊन त्याबाबतची माहिती न्यायालयात सादर करण्यात येईल असं आश्वासन भूषण गगराणी यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाला दिलंय.